लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ योजना आणा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। लाडकी बहीण भाऊ योजना आणाल तर ती योजना मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका। काँग्रेसबाबत मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना खोचक टोला लगावलाय। तर उद्धव ठाकरे हे टोमणे मास्टर आहेत असा पलटवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका। कारण त्यांचं चंद्रपूर मधलं जे काही भयानक हिणकस भाषण होतं ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात। माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात। माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत असे सुद्धा मंत्री राहू शकतात। पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका। लाडकी बहीण योजना आणा मात्र ती तुमच्याकडे देण्यात येऊ नये असं उद्धव ठाकरेंनी टीका केली। त्यांना याच्याशिवाय अशा शब्दाचा उपयोग करायचा, टोमणे मारायचे आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितलं ना टोमणे मास्टर। मला वाटतं की त्याच्यात एवढं काय आहे। अशा पद्धतीने इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेतृत्वानी अशा पद्धतीने टोमणे मारल्याने ते मोठे होत असेल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे। लाडका भाऊ आता मी एकच सांगतो, आम्ही तर लाडकी बहीण आमची लाडाची लेक लाडकी तर केलंच, आम्ही लाडकी बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं का सगळे भाऊ गेले। आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार, बहिणींचा पण करणार, ते तुम्हाला कळेलच।